राहुल गांधीच्या मेंदूमध्ये ना काही अशी चमत्कारिक अशी गुंतागुंत निर्माण झालेली आहे. त्यांनी आता मध्ये सांगितलं की डोनाल्ड ट्रम्पने नरेंद्र मोदींना असा आदेश दिला की सरेंडर व्हा, म्हणजे भारत पाक संघर्षामध्ये. आणि त्याच्यावर मग राहुल गांधींनी सांगितलं की नरेंद्र सरेंडर असं एक कॅप्शन केलं. आता असे कॅप्शन जर बनवायला लागलो मी तर सोनिया गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार सगळ्यांच्यावर मला बनवत आहे. बाळासाहेब ठाकरे ह्यात तर फार माहीर होते. ते राहुल गांधीला पोपट म्हणायचे. राहुल गांधीची हिंमत असेल ना तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्यावरती अशा प्रकारची कॉमेंट करून दाखवा. तर हे जे सरेंडर, नरेंद्र सरेंडर जे काय आहे, राहुलला माझं असं म्हणणं आहे की राहुल 30 ऑक्टोबर 2006 लातूरमध्ये जी सभा होती तुझी, आणि खासदार झालं तर पहिल्यांदा येणार होतास म्हणून शिवराज पाटील चाकूरकर, गृहमंत्री तेव्हाचे, शरद पवार, विलासराव देशमुख आणि सोनिया गांधी पण येणार होत्या. सोनिया गांधी तेव्हा क्वीन ऑफ इंडिया होत्या, जागतिक दर्जाच्या सर्वात इन्फ्लुएन्सर, प्रभावशाली व्यक्ती होत्या. तर ऐन वेळेस काय झालं की माझा इंटेलिजन्स ब्युरोचा जो रिपोर्ट होता मी त्याला दिला की राहुल गांधींना महाराष्ट्रात धोका आहे, तेव्हा तू आला नाहीस. कारण IBने सांगितलं की भास्करशीचा मुद्दा बरोबर आहे. विलासराव म्हणाले की आम्ही सुरक्षा देऊ, काय होणार नाही. मग सोनिया आल्या पण राहुलचा जरा टळला. त्याच्यानंतर मग सोनिया गांधींनी स्टेजवर विचारलं विलासरावांना की कोण आहे भास्करशी, आणि शिनी वेट. कारण 98 साली मी संजय नहारने दैनिक पंजाब केसरी छापलं होतं राहुल गांधींना धोका, तेव्हा सोनिया गांधींनी आम्हाला सिरियसली घेतलं होतं. पण तेव्हा त्या विरोधी पक्षात होत्या. 2006 मध्ये काय झालं, तिने आदेश दिला की यांना महाराष्ट्रातून हाकून द्या. इटलीमधून आलेल्या 17 वर्ष नागरिकत्व न घेतलेल्या तुझ्या मम्मीने, त्याच्या तुम्ही कधी वाईट बोललो नाही, त्यांनी विलासरावांना आदेश दिला. 5 नोव्हेंबरला माझं घर लुटलं गेलं डेक्कन पोलीस स्टेशनची BR पाटीलच्या निगराणीखाली, आणि 12 तारखेला नोव्हेंबरला माझ्या मिसेसचं क्लिनिक बर्बाद केलं गेलं आणि आम्हाला महाराष्ट्रातून हाकून दिलं गेलं. हे सगळं सोनिया गांधीच्या आदेशाप्रमाणे शरद पवारांशी चर्चा करून, विलासरावांना आदेश देऊ, आर पाटलांना सांगून, सगळ्यांच्या संमतीने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यांनी महाराष्ट्रातून हाकलून बर्बाद केलं. तर राहुल गांधी, प्लीज सरेंडर टू मी.